परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करते. त्याचप्रमाणे स्तुती पठण करणाऱ्या आदरणीय निरादेंना पण साष्टांग वंदन करते आणि आजच्या वक्तव्याला सुरुवात करते. डॉक्टर वसुधादेव जॉईन झाले असतील तर त्यांनी प्रेझेंटेशन चालू करावं. श्रोते आपणा सगळ्यांना वंदन करते आणि वक्तव्य चालू करते. आजचं वक्तव्य थोडं 5 मिनिटापेक्षा अधिक असू शकतं, कारण की जरा अवघड भाग आहे आणि डॉक्टर वसुधादेव अकोला यांनी आपल्यासाठी कालच्या प्रश्नाचं एक पीपीटी आपल्यासाठी त्यांनी त्या इथे प्रेझेंट करतात आहे. आणि तो चार्ट जेव्हा आपण सगळेजण बघाल तेव्हा तेवढाच भाग फक्त लक्षात ठेवायचा आहे आणि तेवढंच आपल्यासाठी पुरेसं आहे. हा झालेला आहे. वक्तव्य चालू करते. अत्यंत महत्वाचा असा चार्ट त्यांनी आपल्यासाठी शोधून काढलेला आहे आणि त्या प्रेझेंट करतात आहे. लक्ष सगळ्यांनी चार्टवर असावं, म्हणजे कालचा प्रश्न हा अतिशय सुलभ होऊन जाईल. तपे देहे शुद्ध होय म्हटले करीती इंद्रिये आणि अखंड ब्रह्मचर्ये मना शांती. बुद्धी श्रद्धेसी विसावता चांचल्या चित्ताने सोडिता ज्ञान ते येई हता गुरुदत्तजे. देहशुद्ध आणि अखंड ब्रह्मचर्य आणि श्रद्धा इतकं जर का आम्ही सांभाळलं तर श्री गुरु आम्हाला संपूर्ण ज्ञान देतात. आणि म्हणून प्रश्न पहिला जो आहे ऋषींनी विचारलेला की जीव आणि जडात्मक संसार रूप पसारा कोणापासून निर्माण झाला. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न समजणं महत्वाचं आहे, मग त्याच्याशिवाय उत्तर काय आहे हे लक्षात येणार नाही. पण जीव आणि जडात्मक संसार रूप पसारा जो आहे हा कोणापासून निर्माण झाला, आमचा नेहमीचा प्रश्न. आणि नेहमी आम्ही ज्यामध्ये नेहमी असतो या जडसृष्टीमध्ये, तो त्या संबंधी प्रश्न. हा प्रश्न कशासाठी विचारलाय हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर अधिष्ठानाच्या ज्ञानासाठी आहे. कारण कर्म आणि उपासना यामुळे पितृचंद्रादी लोकांची प्राप्ती होते. कर्म उपासनेनी, सगुण ब्रह्म उपासनेनी, अपरा ब्रह्म उपासनेनी. पण हे लोक जे आहे कोणते पितृ आणि चंद्रादी लोक हे मात्र अनित्य आणि अशाश्वत आणि नाशवंत आहे. म्हणून या संसाराचे अधिष्ठान ज्ञान झाले आणि व्हावे म्हणून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि त्या अनुषंगी तो प्रश्न आता प्रजा आणि हा संसार कसा तयार झाला या संदर्भामध्ये श्री गुरु उत्तर देतात आहे. श्री गुरुंनी सांगितले की परब्रह्माच्या ठिकाणी संकल्प झाला आणि त्या संकल्पातूनच प्रजापती तयार झाले. चार्ट बघा सगळ्यांनी. प्रजापतीने हा चार्ट ग्रुपवर येईल त्यावेळेला लिहून घ्या. आता फक्त बघा आणि ऐका बस. प्रजापतीने रई व प्राण ही जोडी तयार केली. आता रई म्हणजे सोम. सोम म्हणजेच अन्न. आणि अन्नाची भूमिका काय असते? भोग्य. म्हणजे अन्नाचा आपण भोग घेतो की नाही, म्हणून त्याला भोग्य असं म्हटलेलं आहे. अन्न हे भोगण्यासाठी असतो, त्याचा आपण भोग घेतो म्हणून ते भोग्य आहे. म्हणून रई ही भोग्य आहे. पक्क लक्षात ठेवा, रई ही भोग्य वस्तू आहे. आणि प्राण म्हणजे अग्नी. अग्नी म्हणजे भोगता. अग्नीला आपण सगळं अर्पण करतो की नाही. यज्ञ याग जे असतात त्यावेळेला आहुत्या आपण टाकतो, अग्निभक्षण करतो. म्हणजे भोगता कोण आहे? अग्नी आहे. म्हणून प्राण कोण आहे? भोगता आहे. प्राण भोगता आहे म्हणजेच भोग्य
रई भोग्य आहे आणि प्राण हा भोगता आहे आणि यातून विविध प्रकारची प्रजा नंतर तयार झाली. एवढं पक्क लक्षात ठेवायचं हे. आता यानंतर मात्र आता या संकल्पामधून प्रजापती यांची निर्मिती झाली. प्रजापती तयार झाले परब्रह्माच्या संकल्पातून आणि ह्या ह्या प्रजापतींनी त्यांची 4 नावं त्यांना देण्यात आली. त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांची नावं ठेवण्यात आली. प्रजापती एकच आहे हो, पण कार्याप्रमाणे त्यांना ती 4 नावं प्रदान करण्यात आली. शास्त्राने दिली आमच्या सोयीसाठी, म्हणजे आम्ही करता या भूमिकेत कधी राहू नये. आणि ह्यासाठी म्हणून हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न आम्हाला अत्यंत महत्वाचा आहे की करता मी नसून सकल करणे जगदीशांचा हा निर्णय व्हावा. आणि म्हणून त्या प्रजापतीच्या त्यांच्या कार्यानुसार 4 नावं त्यांना देण्यात आलेली आहे. पहिलं प्रजापतीचं जे नाव आहे ते संवत्सर प्रजापती आहे. संवत्सर प्रजापतींनी काय केलं की 12 महिन्यांचा काळ तयार केला. 12 महिने जे आहेत ते 12 महिने तयार केले आणि या 12 महिन्यांमध्ये सुद्धा त्यांनी प्रत्येक महिने म्हणजे या 12 महिन्यांचे त्यांनी 2 खंड पाडले. एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण. नीट लक्षात घ्या. 12 महिन्यांचे 2 खंड पाडले. एक दक्षिणायन केला, एक उत्तरायण केला. पण आता काय सुरू आहे हो? दक्षिणायन चालू आहे. आता काय याच्यानंतर उत्तरायण आहे. सूर्य कुठे गेला? उत्तरायणामध्ये गेला. आपण नेहमी म्हणतो मकर संक्रांत कशासाठी म्हणतो आपण की त्याचं सूर्याचं संक्रमण होत असतं आणि म्हणून आपण मकर संक्रांत असं म्हणत असतो. ते संक्रमणाचा तो काळ आहे आणि असे 2 आयान तयार केले कोणी? त्या प्रजापतींनी. म्हणून त्यांना संवत्सर प्रजापती म्हणतात. मग त्या प्रजापतींनी काय केलं? 12 महिन्यांनंतर महिना, एका महिन्याचं नियोजन केलं. नियोजन बघा त्यांचं, प्रजापतींचं नियोजन कसं आहे, भगवंताचं ईश्वराचं नियोजन कसं आहे. मग त्यांनी महिन्याचं नियोजन केलं आणि त्या एका महिन्यामध्ये परत 2 भाग पाडले, 2 पक्ष केले. एकाला म्हणतात कृष्ण पक्ष आणि एकाला म्हणतात शुक्ल पक्ष. आता कृष्ण पक्ष जे आहे हे अंधाचं प्रतीक आहे. म्हणून याला रईची भूमिका दिली. रईचं हे दिलं त्याच्यामध्ये. रईचं प्रतीक आहे आणि शुक्ल पक्ष हे डोळसाचं प्रतीक आहे. म्हणून म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून त्याला प्राण असं म्हटलं. म्हणून शुक्ल पक्ष प्राण आणि कृष्ण पक्ष रई आहे. म्हणून भोग्य आणि भोक्ता इथे पण तयार झालेत. आणि म्हणून कृष्ण म्हणून अज्ञानी जे करतो ते सगळं जडामध्ये अडकणारं असतं बघा. आणि ज्ञानाचा डोळा लाभलेले ज्यांना अखंड प्रकाश दिसले त्या चंद्राचा अखंड त्यांना प्रकाशच दिसतो. जे ज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत त्यांना. आणि म्हणून त्यांचं साधन हे चंद्रांच्या कलावर अजिबात अवलंबून नसतो. जे ज्ञानाचे ज्यांना ज्ञानाचा अखंड डोळा आहे त्यांचं या कलावर काहीही अवलंबून नसतं. चंद्रांच्या कलावर, तिथींवर, मासांवर, ऋतूंवर साधन अवलंबून नसतं. आणि अशा पद्धतीने मास प्रजापती म्हणतात. आता या प्रजापतींनी काय केलं की महिन्यात सुद्धा एका दिवसाचं नियोजन केलं आणि रात्र आणि दिवस, रात्र आणि दिवस यामध्ये तयार केले. दिवसा प्राणांचं काम असतं. प्राणशक्ती असली तरच आम्ही सगळे व्यवस्थित हे काम करू शकतो. उत्साहवर्धक असे कार्य करू शकता. आणि रात्री रईची भूमिका असते आणि म्हणून रात्र आणि दिवस अशा पद्धतीचं अहोरात्र प्रजापती असं त्यांचं प्रजापतीला नामाविधान शास्त्राने केलं. चौथं मात्र अन्नम प्रजापती. आता या प्रजापतीने काय केलं की अन्न सुद्धा तयार केलं आणि म्हणून अन्न ही प्रजापती रूप आहे. आणि हे जे अन्न आहे या अन्नापासून
वीर्य उत्पन्न होतं आणि यापासून सगळे प्राणी उत्पन्न होतात. ही सगळी सृष्टी इथून उत्पन्न होते. म्हणून प्राण हे चेतन तत्व आहे, म्हणजे गती प्रदान करणारं तत्व आहे, चेतनयुक्त ऊर्जा आहे. आणि रई ही प्रकृती आहे, पदार्थ आहे. अशा प्रकारे या पृथ्वीवर प्राण म्हणजे सूर्य, रई आणि चंद्र म्हणजे चंद्र, असं सूर्य आणि चंद्र यांच्या कलेनी आणि यांच्या गतीनी हे सगळं सृष्टी चक्र चालतं. म्हणजे प्राण आणि रई यांच्या याच्यातून सगळं सृष्टी चक्र चालतं. बघा, आपले सगळे सण वार, आपले दिवस रात्र हे सगळं चंद्र सूर्यावरच अवलंबून आहेत की नाही. आणि अशा पद्धतीने ही सगळी प्रजा, ही सृष्टी तयार झालेली आहे, असं गुरुदेवांनी उत्तर दिलं. आणि आता गुरुदेव दुसऱ्या प्रश्नाकडे वळतात आहे, दुसऱ्या शिष्याचा प्रश्न. राम कृष्ण हरी. वसुधाताई, आपण दुसरा प्रश्न प्रेझेंट केला तर काही हरकत नाहीये. वसुधाताई, आपण दुसरा प्रश्न प्रेझेंट केला तर चांगलंच होईल. असंच असू द्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आवाज नीट येतोय का की इको येतोय? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. सदा शिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा, वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत, आत्मारामी विराली. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय लीलाताई दातार, ज्या रोज मनापासून पठण करतात, त्यांना वंदन करतो. आदरणीय डॉक्टर सौ वसुधाताई देव यांनी यात सहकार्य केलं, त्यामुळे त्यांना वंदन करतो. आमची लक्ष्मी पानट, तिच्याकडनं अशा सहकार्याची आम्हाला पुढे अपेक्षा पण आहे आणि ती करेल सुद्धा. ती फार व्यस्त असते, पण एक वेळ येईल की तिलाही हे हाती घ्यावंच लागणार आहे. आपण सगळ्यांना वंदन करतो आणि आपण सगळे मिळून बघा कसं कसं होतं. उपनिषदांचा अभ्यास करायला लागलो तर माझ्या अभ्यासात तिने सोबत दिली आणि आम्ही दोघे मिळून अभ्यास करायला लागलो. दोघे मिळून अभ्यास करता करता भैया भाभी पांडे बहिणी बगेकर साहेब
इत्यादी मंडळी जुळली आणि आम्ही यवतमाळला ऑफलाईन अभ्यास वर्ग करायला लागलो. त्यानंतर ऑफलाईनला पद्माकर, पंकज, पराग सारखे लोक जुळले आणि ऑफलाईनचा एवढा समूह ऑनलाईन वर आलो आणि ऑनलाईनला सगळ्या गावाची लोक जुळली. त्यात पुणेकर, मिरजेकर, नागपूरकर, अकोला, अमरावती कोणाकोणाची नावं घेऊ. अत्यंत सरळ स्वभावाचे मोहनराव वैद्य आम्हाला मिळाले, जे श्रीकृपाचे अध्यक्ष आहेत. खूप चांगल्या लोकांच्या भेटी झाल्या आणि एक जिव्हाळा प्रस्थापित झाला आणि आपण सगळे मिळून आता उपनिषदांचा अभ्यासाला लागलो आहोत. आणि या अभ्यासात सफलता येण्यासाठी, सद्गुरूंची कृपा होण्यासाठी आपण शांती पाठाचं सगळ्यांनी मिळून पठण करूया आणि दुसऱ्या प्रश्नाला प्रारंभ करूया. ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओ शांति शांति शांति. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. पहिल्या प्रश्नाचा संपूर्ण विवेचन काल ऐकलं आणि आज आपण त्याचं सार पण पाहिलं आणि आपल्याला ते सार बघत असताना प्रेझेंटेशन पाहायला मिळालं, ज्यामुळे पहिला प्रश्न कसा असा सुटा होऊन गेला, मोकळा होऊन गेला, सहजगत्या लक्षात येईल असा होऊन गेला. हे प्रजापती, हेही प्रजापती, हेही प्रजापती, हेही प्रजापती. मग सगळीकडे प्रजापतीच आहे का हो? मग त्या प्रजापतीला कार्य परत्वे डिव्हायडेशन केलं की वर्षामधून 2 भाग केले, त्यांना संवत्सर प्रजापती म्हटलं. त्यातून 6 मास असे 12 मास केले, त्यांना मास प्रजापती म्हटलं. ज्यातनं कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष झाले. त्यानंतर त्याचे दिवस केले चंद्र आणि सूर्यांप्रमाणे आणि मग रात्र आणि दिवस याप्रमाणे ते प्रजापती झाले. आणि त्यातून होणारा वर्षाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. यांनी अन्न तयार झालं आणि अन्नातून जीव तयार झाला. अन्नात भवती भूतानि पर्जन्यात अन्न संभवा. याप्रमाणे अन्नम प्रजापती झाले. आणि हे विश्लेषण कसं थोडक्यात झालं. आदरणीय सौ वसुधाताईंनी वेळेवर आपल्याला हे चार्ट्स दिले आणि प्रेझेंटेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या सगळ्यांसमोर ते मांडले. त्यांचे किती आभार मानू असं होतं. पण आपल्यातल्याच त्या एक अभ्यासिका आहेत, साधिका आहेत आणि साधिकेने केलेल्या कामाचा आभार मानण्यापेक्षा कौतुक करावं असं वाटतं. आणि त्या खरंच कौतुकास पात्र आहेत. असंच त्यांनी सहकार्य करावं ही विनंती. देह कसा निर्माण झाला हे समजलंय. देहाचा सांभाळ कोण करतो हे पहिल्या प्रश्नात आलाय. प्राण हाच देहाचा प्रमुख आहे.
तोच प्रजापती आहे हेही सांगितलं. पण उपासनेच्या अनुषंगिक प्राणाचं महत्व पाहिजे तसं आम्हाला पटलं. गंमत अशी असते की जे पुढे पुढे करतात ना, जे पुढे पुढे करतात त्यांनी केलेलं छोटसही काम असेल तरी पटकन डोळ्यात भरतं आणि दिसतं. आणि जे लोक पुढे पुढे करत नाहीत पण कार्य निमूटपणे करत असतात, अचूकपणे करत असतात, अवघ्या हात करत असतात, त्यांचं महत्व आम्हाला कळत नाही. हा जगाचा रीतिरिवाज आहे. प्राणांचं असंच आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्यांचं कार्य अव्याहत चालू आहे ते प्राणाचं कार्य आहे हे आमच्या लक्षात येता येत नाही. आम्हाला वाटतं डोळा, आम्हाला वाटतं कान, आम्हाला वाटतं पाय, आम्हाला वाटतं हात. दोन ज्ञानेंद्रियाचे प्रतिनिधी, दोन कर्मेंद्रियांचे प्रतिनिधी सांगितले. यातून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आम्हाला फार मदत करतात आणि आमचं शरीर उत्तम ठेवतात असा आमचा एक घट्ट समज झाला. आणि मग अंतःकरण, ज्यामुळे त्याचा गुणदोष कळतात, स्वभाव दोष कळतात, अशा पद्धतीने यांचा बोलबाला झाला. अंतःकरणाचा बुद्धी असेल तर तो बुद्धिमान, विचारवंत, कार्य करण्याची क्षमता, मी करून दाखवतो वाला अहम असेल तर त्याचं श्रेष्ठत्व, ज्ञानेंद्रियांचं मोठेपण आणि कर्मेंद्रियांचं कर्तृत्व. ह्यामध्ये आपल्या देहात अंतःकरण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ह्यांचा सगळा रोल आहे असं वाटायला. जीवाची एक गंमत आहे. काय गंमत आहे हो जीवाची? जीव मुळातच कल्पित आहे. जीवाचा स्वभाव कसा आहे? जीव मुळातच कल्पित आहे. कल्पना करत असल्यामुळे त्याला जीव म्हटलाय. आणि हा जो कल्पित जीव आहे हा कल्पनेमध्येच वावरत असतो. त्याच्यामुळे अंतःकरण श्रेष्ठ आहे, ज्ञानेंद्रिय श्रेष्ठ आहे, कर्मेंद्रिय श्रेष्ठ आहे. या कल्पना करून करून त्याला तेच खरं वाटायला लागलं आणि म्हणून तो संमोहित झाला. कठोपनिषदामध्ये याचा रेफरन्स आहे. अशा संमोहित झालेल्याला विरक्ती झाली तरीही त्याचं चित्त आवरल्या जात नाही, कारण तो त्याच पद्धतीने संमोहित झाला, तो हिप्नोटाईज झाला. म्हणून विदर्भाचा भार्गव तपश्चर्या केल्यानंतर, ब्रह्मचर्य व्रताचं पालन केल्यानंतर, 1 वर्ष पिप्पलाद मुनींच्या आश्रमात राहून सेवा केल्यानंतर प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय? या प्रजांना किती देव धारण करतात? आता जीव काल झालं बोलणं. आता ह्या प्रजांना किती देव धारण करतात म्हणजे जीवाचे घटक कोणते, त्यातील कोण कोणाला प्रकाशित करतं आणि त्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे? आता सगळ्या प्रजांचे म्हणजे सगळे देह कोणाच्या आधाराने चालतात, कोणामुळे कार्य करू शकतात? झाला प्रश्नाला सुरुवात. ज्याच्यामुळे इंद्रियांना कळतं, ज्याच्यामुळे कर्मेंद्रिय चालतात, ज्याच्यामुळे अंतःकरण कार्य करतं, असे कोण आहे? त्या दैवताला काय म्हणतात? बघा आता दुसऱ्या प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न तयार केलेत. प्रजांना किती देव धारण करतात, कोणाला कोण प्रकाशित करतं आणि त्यातला सर्वश्रेष्ठ कोण आहे? आता दयाळू पिप्पलाद मुनी याचं उत्तर देतात आहे. ते म्हणतात
आकाश हा तो देव आहे. तो आकाशापासून पृथ्वीपर्यंत आणि पृथ्वी म्हणजे स्थूल देहापर्यंत जे काही कार्यब्रह्म आहे ते कार्यब्रह्म सगळं आकाशामुळे तयार झालं. आत्मनः आकाशः संभूतः. कार्य आणि करण. करण शब्दाचा अर्थ साधन असा होतो. अंतःकरण हे साधन आहे आणि कार्यकरण संघात म्हणजे देह हे कार्य, इंद्रिय आणि अंतःकरण हे करण. इंद्रियांमध्ये 10 पण आले, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. अशा तऱ्हेच्या वल्गना करून आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत, आमच्यामुळे देहाचा व्यापार होतो. एकदा माणूस स्वतःच्या अहंकारात गेला की माझ्याशिवाय काही होऊच शकत नाही असं माणसाला वाटायला. आणि म्हणून सगळेच ज्ञानेंद्रिय, सर्व इंद्रिय, कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय हे गर्वानी आम्ही सर्वे सर्व आहो असं वाटत राहिलं आणि तसं बोलायला लागले. पण जन्मापासून मरणापर्यंत ज्यांनी अथक परिश्रम केले त्या प्राणाची दखल पण कोणी घेतली नाही. मी सुरुवात तिथूनच केली आहे की पुढे पुढे न करणाऱ्या माणसाची फारशी कोणी दखल घेत नाही. तसं प्राण पुढे पुढे करत नाही. त्यामुळे इंद्रियांना असं वाटलं आणि अंतःकरणाला असं वाटलं की आम्हीच कोण आहोत या देहाला चालवणारे. आता प्राणाला वाटलं की एकदा यांना काय करून दाखवले पाहिजे, चुणूक दाखवली पाहिजे. म्हणून त्यांनी खोट्या रागाचा अवसान आणला. कथा आहे आणि थोडासा देहामधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. थोडासा तत्काळ इंद्रियांमध्ये निर्जीवत्व यायला लागलं. तत्काळ इंद्रियांमध्ये निर्जीवत्व यायला लागलं आणि प्राण पुन्हा देहामध्ये प्रविष्ट झाले आणि इंद्रिय स्थिर झाले. इंद्रियांच्या लक्षात आलं की प्राण गेले तर आपली काही गती नाही. हनी बी म्हणतात. मधमाशांची राणी असते त्याला क्वीन म्हणतात. त्या हनी बीला क्वीन म्हणतात. ती एकटी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सगळ्या माशा असतात. तिथे पोळं तयार होतं, सगळं होतं. ज्या दिवशी ती पोळं सोडून देते त्या दिवशी तिथे एकही माशी शिल्लक नाही. सगळे तिच्या मागे आहेत. म्हणून तिला क्वीन म्हणतात. आणि म्हणून प्राण ज्या देवा सोडून देतो तेव्हा एकही इंद्रिय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून प्राणाची शक्ती प्रमुख आहे, अंतःकरणाची नाही. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांवरही देह अवलंबून नाही. प्राणच जीवदान देणारा आहे. म्हणून प्राणाला अग्नी म्हटलं आहे. प्राणाची विविध रूपे 5व्या मंत्रामध्ये सांगणं चालू आहे. प्राण सूर्य रूपाने प्रकाश देतो, ढगांच्या रूपाने आणि पावसाच्या रूपाने पृथ्वीला ओलचिंब करतो, इंद्र रूपाने प्रजेचं पालन करतो. काल आपण 4 कॅटेगरीज केल्या होत्या प्रजापतीच्या, तशा आता प्राणाच्या कॅटेगरी हे इथे बघा तुम्ही सगळं. त्यांनी पण त्या करून दिलेल्या आहेत चार्ट मध्ये. हा चार्ट बघा, खूप उपयोगी होईल आणि सोपं जाईल समजायला. इंद्राच्या रूपाने प्रजेचं पालन करतो, असुरांचं निर्दालन करतो आणि वायू सुद्धा तोच होतो. अनेक तऱ्हेचं कार्य करतो. सगळ्या जीवांना प्राणाचा आधार आहे आणि सगळ्या जीवनाच्या पोषणाची जबाबदारी प्राणाची आहे. प्राणशक्ती कमी झाली, ऊर्जा कमी झाली
की उभं असलेल्या माणसाला उभं राहता येत नाही, मटकन खाली बसतो. उभं राहण्याची ताकद सुद्धा प्राणाची आहे, लक्षात ठेवा. पायाची नाही, प्राणाची आहे. आणि अशी जी गत आहे, ही गत प्राणामुळे आहे. प्राणच सगळीकडे आहे. प्राण नाही असं असतं का हो? प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र दिसतो आणि अमावस्येला तो नाहीसा होतो. परंतु प्राण नाहीसा होत नाही, तो अमावस्येसारखा दिसत नाही, एवढंच काय. कार्यप्रवण असताना तो कार्यामुळे लक्षात तरी येईल विचार केल्यानंतर, पण कार्यप्रवण नसताना गाढ निद्रेमध्ये प्राण आहे हे आमच्या लक्षात येत नाही. पण प्राण आहे म्हणून आम्ही सकाळी उठतो. कल्पाचे आयुष्य ही प्राण आहे आणि जीवाचं अमृत ही प्राणच आहे. 9व्या मंत्रात सांगतात की रथचक्राला ज्या वेळेला केंद्रभागी अरी येऊन मिळतात, मध्ये असं गोल असतं आणि त्याच्यामध्ये सगळे ते दांडे फसलेले असतात, आणि तो जो मधला भाग आहे, काय म्हणतात त्याला माहिती नाही, तो जो मधला भाग, त्याला इथे अरी नाव दिलेलं आहे. तो प्राण तसा आहे. सगळ्या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरण, या सगळ्यांचं अरी जर कुठे असेल तर तो प्राण आहे. आणि त्याच बळावर आमच्या बुद्धीची श्रद्धा टिकते. तुम्ही म्हणाल साधक त्याच्यावर अभ्यासालाही लागतो. प्राण नसेल तर बुद्धी काम नाही करत. प्राण जर क्षीण असेल तर बुद्धी काम नाही करत, निद्रा येते. आणि म्हणून सगळे गुरु शिष्यांचे संवादही प्राणामुळेच होतात. श्रद्धा ही प्राणामुळेच टिकते, उपासना ही प्राणामुळेच होते. देहाच्या कला, सगळ्या प्रसारा, सगळा प्राणामुळे आहे. सर्व वृत्तीच्या अधिष्ठानांना प्राणच कारणीभूत असतो. प्राणच सगळ्या वृत्तींना इकडे तिकडे ये जा करतो. म्हणून जे जे दिसतं, जे जे भासतं, ते ते सगळं प्राणमय आहे. म्हणून प्राणाची स्तुती 7व्या मंत्रामध्ये केली आहे की प्रजापतीच्या रूपाने प्राण गर्भामध्ये शयन करतो. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी वाचलं. काय वाचलो? बघा या ठिकाणी काय वाचलंय ते, की अमावस्येच्या दिवशी नाहीसा होतो. तसं गर्भामध्ये प्राण शयन करतो आहे हे आम्हाला कळत नाही. पण गर्भ ज्या अर्थी कार्य करतो आहे, हालचाल करतो आहे, श्वासोश्वास घेतो आहे, त्याच्या हृदयाची धडधड चालू आहे, त्या अर्थी प्राण मातेच्या गर्भामध्ये शयन करतो आहे. मातेमध्ये आहेच, पण तिच्या गर्भामध्ये पण. जशी आई असते, जसे वडील असतात, तसाच गर्भ जन्माला येतो. म्हणून प्राणच प्रजापती आहे. प्रजापतीने देह धारण केल्यानंतर देहांतर्गत सर्व इंद्रिय आणि विषय प्राणाला अर्पण करतात. परे ज्याप्रमाणे एका ठिकाणी येऊन उरतात त्याप्रमाणे. त्यामुळे प्राणाला सगळे विषय अर्पण होतात. म्हणून इंद्रिय दिसायला आहेत, प्राण असायला आहे. सगळ्या हवीचं सेवन प्राणच करतो. 7 जिव्हांनी तो सेवन करतो असं म्हटलंय. तो अग्नी होतो आणि 7 जिव्हांनी सेवन करतो. शास्त्रांनी जसं सांगितलं त्याला हो म्हणायचं. शास्त्रावर पूर्ण श्रद्धा ठेवायची आणि सगळ्या गोष्टींच्या भोगाला प्राण कारणीभूत आहे. 10 प्रकारचा होऊन तो देहाचं रक्षण करतो. आता 10 प्रकारचा म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि 5 उपप्राण, 5 मुख्य प्राण, प्राणापानो व्यान उदान समान. हे 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण
देवदत्त धनंजय आदी. म्हणून 9व्या मंत्रामध्ये ते सांगतात की हा प्राण ग्रह तारकांचा नेता आहे, सूर्यही हाच आहे आणि अंतरिक्षात संचारही हाच करतो. सगळे ग्रह आपल्या ऑर्बिटमध्ये फिरतात आणि इकडून तिकडे जाण्याची सगळी शक्ती प्राणाची आहे. लक्षात ठेवा. जगातील सर्व व्यापार, सर्व हालचाली प्राणांमुळे होतात. कुणाचा देह गेला तर नातलग रडतात. जिवंत असताना रक्षण करणारा आणि मरणकाळी रडवणारा हा रुद्र स्वरूप परमेश्वर प्राणच आहे. सर्वत्र फिरणारा प्राणच आहे. सगळ्या ग्रहांना आणि सूर्य चंद्र तारांगणांना प्रकाश देऊन पोटामधलं अन्न पचवणारा सुद्धा हा प्राणच आहे. 9व्या मंत्रात सांगतात की प्राणरूप असलेल्या पाण्याने मेघ भरवून आले, कष्टरूप असलेला घाम आणि पडणारा पाऊस याने धान्य पिकतं. हे धान्य सुद्धा प्राणामुळे. पशु पक्षी आनंदित होतात प्राणामुळे. काय सुंदर वर्णन आहे हो. मेघ, पर्जन्य, वायू, अग्नी सारी रूपे धारण करण्याची अपूर्वाई जर कोणाची असेल तर ही सगळी अपूर्वाई प्राणाची आहे. यापेक्षा आणखीन मोठं होऊ शकतं का प्रेझेंटेशन? ठीक आहे. हिरण्य गर्भरूपही प्राणच आहे. प्रथम झालेला संकल्प प्राण आहे. म्हणून प्राणाला काय म्हणतात? प्रथमेश शब्द वापरला आहे या ठिकाणी. एक शब्द वापरला आहे प्राणाकरता. प्रथमच. म्हणून प्राणाला प्रथमच म्हणतात. सगळ्यात पहिले जर कोणी जन्माला आला असेल तर तो प्राण जन्माला. अवयवाची वाढ होणे हे प्राणामुळे होतं. म्हणून पहिले जन्माला कोण आलाय? प्राण आहे. म्हणून प्रथमच. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात. तसं या देहामध्ये सर्वप्रथम कुणी प्रवेश केला असेल तर तो प्राणाने केला असतो. प्राणाने प्रवेश केल्यानंतर देहाला देहपणाचं अस्तित्व येतं. आधी देह होत नाही, आधी प्राण असतो. आपण काल पाहिलाय की दोघांच्या संयोगातून तो प्राण तयार होतो आणि मग स्थितीकाली तो विद्यमान असतो. असा जो प्राण आहे हे संकल्पाचं प्रथम अपत्य आहे असं म्हणूया. या प्राणावर कुठला संस्कार नाहीये. संस्कार अंतःकरणावर होतो, प्राणावर होत नाही. प्राण आधी तयार झाले असल्यामुळे प्राणावर कुठलाही संस्कार नाही आणि म्हणून प्राण संस्कार शून्य असला तरी पूर्ण पवित्र आहे. प्राणामध्ये भेद नाही. हा याचा देह, तो त्याचा देह, तो लहान मुलाचा, हा मोठ्या व्यक्तीचा, असा भेद प्राणामध्ये नाही. आणि भेद करणं हा प्राणाचा स्वभावही नाही. कारण प्राणावर तसा संस्कारच नाही. प्राणावर संस्कार करण्यासाठी तिथे साधन लागेल की नाही, हो कोणतं तरी. बघा, विचार करा. पहिले गर्भाच्या पहिल्यांदा आलेला प्राण आहे. प्राणामुळे मग तो गर्भ तयार झाला आणि गर्भामध्ये मग पुन्हा प्राण आला. गर्भधारणा ही प्राणामुळे झाली. शुक्र आणि बीज यांच्या संयोगातून या दोन्ही मध्ये प्राण आहे आणि प्राण असल्यामुळे संयोग झाला. संयोग असल्यामुळे गर्भ झाला आणि गर्भ झाल्यामुळे गर्भाची वाढ झाली. मग आता इथे संस्कार अजून झालेच नाहीये, अवयवही तयार झाले नाही. म्हणून प्राणावर संस्कार नाही.
म्हणून इंद्रियांनी जे काही अर्पण केलं ते सगळं प्राणच स्वीकारतो. म्हणून जेवताना सगळ्यात पहिल्यांदा प्राणाहुती असतात. 5 प्राणाहुती असतात. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. आणि मग अध्यात्म आहे ब्रह्मणे स्वाहा. भात आणि तूप यांना एकत्र कालवायचं असतं आणि ह्या 3 बोटांनी, म्हणजे आपण हरणासारखं चित्र येतं बघा, हे 3 बोट, आणि त्यानी आपण आपल्या जिभेवर ते तूप लागलेला भाताचे कण घ्यायचे असतात. त्या 5 आहुती पंचप्राणांना द्यायचे असतात आणि त्यानंतर मग तो आणखीन अग्नी आतमधला प्रज्वलित होतो आणि मग खाल्लेलं सगळं अन्न पचतं. म्हणून प्राण्यांसारखं भस जेवू नये. प्राणी कसे जेवतात? एकदा कधी पोटात घालतो आणि माझ्याशिवाय दुसऱ्याला मिळालंच नाही पाहिजे असो. सगळ्या गोष्टींना जर आधार कोणाचा असेल तर तो प्राणाचा आहे. म्हणून प्राण जगाला पित्या समान आहे असं म्हटलं गेलं. वेळ पडली तर मी देशासाठी प्राणत्याग करील म्हणतात. प्राणत्याग करील म्हणजे सर्वस्व प्रदान करणं. कारण प्राण गेले तर काहीच राहत नाही. म्हणून सर्वस्वाचं बलिदान जर काही असेल तर तो प्राणत्याग आहे. आणि म्हणून प्राण आम्हाला पित्या समान आहे. कसा आहे प्राण? पित्या समान आहे. ज्याप्रमाणे ती वाणी जी आहे ना, ती अपानाला विनंती करते. वाणी कोणामुळे चालते? प्राणाचे 5 भाग, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. वाणी अपानाला विनंती करते. ऐकू कोणामुळे येतं? कान. कानाला व्यानाची गरज आहे. कारण देहाने आपल्या अस्तित्वासाठी उदानाकडे प्रार्थना केलेली आहे. काकांच्या पुस्तकात आहे तसंच मी या ठिकाणी उद्धृत करतोय. इथे मनाचं चिंतन मांडण्याचा प्रश्नच नाही. शास्त्राने जसं सांगितलं तसंच सांगणे आहे. या सांगण्याला श्रद्धापूर्वक स्वीकारलं पाहिजे. शास्त्र सांगताय ना, माझी शास्त्रावर श्रद्धा आहे आणि प्राण आहे हे आपल्याला पटतं बरं. अगदी फोन घेऊन उत्साहामध्ये बोलत असतो, तेवढ्यात वाईट मेसेज येतो. उभं राहण्याची ताकद निघून जाते आणि हातात फोन धरण्याची सुद्धा ताकद राहत नाही. फोन पण हातातून पडतो. अवचित सगळी ताकद कशी काय निघून गेली? प्राणामुळे. आणि हे एकदा स्वीकारलं की प्राणाचे 5 भाग आणि आता त्यातला शेवटचा भाग या ठिकाणी सांगतोय की मन समानाच्या ठिकाणी नतमस्तक. नेत्रांनी प्राणाच्या ठिकाणी नजर झुकवली म्हणजे सलाम केला. हो, नेत्रांनी प्राणाला नमस्कार केला आणि सगळे इंद्रिय दीन होऊन प्राणापाशी म्हणाले की प्राणा तू आम्हाला सोडू नकोस. तू जर सोडलं तर या देहाला अमंगल म्हणतील, कारण हा निष्प्राण होईल. लगेच आंघोळी बिंघोळी केल्या जातात. प्राण गेला की त्या देहाची किंमत संपली. आम्हाला जे जे मिळेल ते आम्ही तुला अर्पण करू. प्राणा, श्रेष्ठ तूच आहेस. तुझ्याशिवाय काहीही श्रेष्ठ नाही. आले सगळे इंद्रिय जागेवर आले की तुझ्याशिवाय श्रेष्ठ काहीच नाही.
सर्व भोग तुझ्यामुळे भोगले जातात. आमचा रक्षण करता तूच आहे आणि खऱ्या हिताचं काय आहे हे आम्ही जाणत नाही. हे प्राणा, तूच आम्हाला सद्बुद्धी दे. अशा रीतीने भार्गवा, तुला प्राणाची शक्ती सांगितली, त्याप्रमाणे तसे स्वरूप चिंतनाने तू नीट समजून घे. काकांच्या 2 ओळी वाचतो. याप्रमाणे देहाचा सांभाळ करून जीव मात्राचे आणि जगताचे प्रतिपालन करणारा बलवान असा प्राणच आहे. आणि म्हणून तू त्याचे वरचेवर चिंतन कर, जो तुझ्या देहाचा सांभाळ करतो. आणि त्या चिंतनाच्या क्रमाने तुला आत्मवस्तूचा वेध लागेल. एकदा या सगळ्यांच्या मागे प्राण आहे हे कळलं की प्राणाच्या मागे काय आहे हा प्रश्न निर्माण होतो, की प्राणाच्या मागे काय आहे. म्हणून प्राणासंबंधी आणखीन सविस्तर चिंतनामध्ये साधक जातो आणि सविस्तर चिंतन प्राणासंबंधी हे 3ऱ्या मंत्रामध्ये केलं. त्या 3ऱ्या मंत्राचं सविस्तर चिंतन आज न बघता आपण उद्या सकाळी बघूया. 3रा प्रश्न. या ठिकाणी आपण थांबू. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपेची आपण सगळेजण अभिलाषा करता, इच्छा करता, त्या सद्गुरूंची कृपा आपल्या सगळ्यांवर व्हावी अशी डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर. रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी डॉक्टर. चार्ट लिहून ठेवा. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दीपकराव